महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान व पावसाच्या अंदाजाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. आज आणि उद्यासाठी हे मी माहिती देत आहे. महाराष्ट्रावर आज व उद्या 1006 ते 1008 हेक्टरपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहणार आहे. त्यामुळं काही ठिकाणी जिथं हवेचे दाब 1006 हेक्टरपास्कल असतील तिथं अल्पशा प्रमाणात पावसाची शक्यता राहील, तर जिथं 1008 हेक्टरपास्कल हवेचे दाब असतील तिथं पावसाची शक्यता राहणार नाही, पावसात उघडीप राहील. आता आपण जिल्हावार पावसाच्या अंदाजाची माहिती घेऊया की ह्या 2 दिवसात कसा पाऊस शक्यता आहे, कुठं आहे, किती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज 9 मिलीमीटर आणि उद्या 7 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज 8 मिलीमीटर व उद्या 6 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आज 5 मिलीमीटर, उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात आज 4 व उद्या 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात आज 2 मिलीमीटर व उद्या 3 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची माहिती घेऊया आपण. नाशिक जिल्ह्यात आज व उद्या 1 ते 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात आज व उद्या 0.2 मिलीमीटर. नंदुरबार जिल्ह्यात आज व उद्या 0.5 ते 0.9 मिलीमीटर. जळगाव जिल्ह्यात आज व उद्या 0.2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विभागातलं आपण सगळ्या जिल्ह्यांची माहिती घेऊया. धाराशिव जिल्ह्यात आज व उद्या 0.1 ते 0.3 मिलीमीटर. लातूर जिल्ह्यात आज 0.1 मिलीमीटर. नांदेड जिल्ह्यात आज 0.1 मिलीमीटर. बीड जिल्ह्यात आज 0.2 मिलीमीटर. परभणी जिल्ह्यात पावसात उघडीप राहणार आहे आज आणि उद्या. हिंगोली जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. जालना जिल्ह्यातही 0.1 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 0.2 मिलीमीटर आज पावसाची शक्यता आहे. उद्यापासून पावसात उघडीप राहणं शक्य आहे. पश्चिम विदर्भ बुलढाणा जिल्ह्यात 0.1 ते 0.3 मिलीमीटर. अकोला जिल्ह्यात आज 2 मिलीमीटर. वाशिम जिल्ह्यात आज 0.1 मिलीमीटर. अमरावती जिल्ह्यात आज 1.5 मिलीमीटर व उद्या 0.2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता मध्य विदर्भातली माहिती घेऊया. यवतमाळ जिल्ह्यात आज 1.2 मिलीमीटर. वर्धा जिल्ह्यात आज 0.7 मिलीमीटर. नागपूर जिल्ह्यात आज 0.5 मिलीमीटर. उद्या 0.9 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आज 1.2 मिलीमीटर. गडचिरोली जिल्ह्यात आज 4 व उद्या 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात आज 0.3 व उद्या 0.1 मिलीमीटर. गोंदिया जिल्ह्यात आज 1.4 व उद्या 2 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातली आपण माहिती घेऊया. कोल्हापूर जिल्ह्यात आज 4.3 मिलीमीटर. उद्या 4 मिलीमीटर. सांगली जिल्ह्यात आज 1.1 व उद्या 0.8 मिलीमीटर. सातारा जिल्ह्यात आज व उद्या 2 मिलीमीटर. सोलापूर जिल्ह्यात आज 0.2 मिलीमीटर आणि नंतर पावसात उघडीप आहे. पुणे जिल्ह्यात आज व उद्या 2 मिलीमीटर. अहिल्यानगर जिल्ह्यात 0.5 मिलीमीटर पावसाची शक्यता आज आणि उद्या आहे. आता आपण शेतकऱ्यांना कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊया. आता पावसात उघडीप आहे त्याची संधी घेऊन शेतकरी वर्गाने आता जिथं उगवण झाली असेल चांगली तिथं कोळपण्यांची कामं करावीत, जेणेकरून 2 ओळीतलं तण मारलं जाईल आणि पिकाच्या वाढीला असलेला ओलावा उपलब्ध ओलावा उपयोगी पडेल. याशिवाय जिथं दाट उगवलं असेल तिथं विरळणी करा. जिथं बियाणं उगवलं नसेल तिथं बियाणं टोका. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत पावसाबद्दलचेच आहेत. पाऊस कमी आहे वगैरे असे. जालना, दक्षिण, घनसांगवी, लातूर, वसमत, पंढरपूर, सोलापूर जिल्हा, माजलगाव, माढा तालुका, अंकाई किल्ला, अक्कलकोट, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका, नंदुरबार या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असं यांनी कळवलं किंवा या भागामध्ये. आता विदर्भ मराठवाड्यात पाऊस केव्हा वाढेल असा एक प्रश्न विचारला आहे. तर तो हे वर्ष मधून खंड पडणारं वर्ष आहे पावसात. हे मी पहिल्या दिवशी सांगितलं 1 जूनला. आता खंडाचा कालावधी सुरू झाल्यासारखाच आहे 2 दिवसात आणि खंडाचे कालावधी इथपर्यंतच राहील की बंगालच्या उपसागरात एखादं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल. महाराष्ट्रावरती देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि 8 ते 10 दिवसात पुन्हा पावसाचा जोर वाढेल अशी मला शक्यता वाटते. आता शेतकऱ्यांचे अभिप्राय जे दिलेत
मला धन्यवाद दिलेत, आभार मानले. त्यात बाळासाहेब लांडे आहेत, त्याशिवाय सोनल कुंजीर, भिकाजी दंडाळे, ज्ञानेश्वर खैरनार, गोविंद शिंदे, हेमंत खोरा, मदन लांडगे, सदाशिव काळे, दीपक गाडे, उमेश कदम, गायक डांगे, तुकाराम भोसले, लक्ष्मणराव जांभले, शांडी पाटील, अभिमन्यू निकम, बाळ चव्हाण यांनी मला धन्यवाद दिलेत. ह्या सर्व माहिती दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तंतोतंत अंदाज खरे ठरत आहेत असं सोपान खराटे, सचिन राऊत, प्रदीप मोरे, यादव अमृते, वीरेन टेंगसे, श्रीनिवास गोविंदवार, उद्धवराव मगर, रामराव अरांगळे, दीपक चापके, ज्ञानेश्वर कडुले, किशोर जामदार, सचिन घनवट, महेश पगार, सुरत निपाणीकर, राहुल साबळे, ज्ञानेश्वर मिरासे, राजाराम थोरवे, मनोहर मेहेर, अप्पासाहेब व विरू स्वामी यांनी मला कळवलं आहे की माझे अंदाज चांगले आहेत, शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होतो आहे, हे अंदाज चालू ठेवावेत असं मला त्यांनी आग्रहपूर्वक कळवलं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे हेही कळवलं आहे. मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आता शेतकऱ्यांसाठी मी देवमाणूस आहे असं काही शेतकरी मित्रांनी मला कळवलं आहे. त्यात विलास पाटील आहेत, गजेंद्र आंबेकर आहेत, प्रवीण पाटील आहेत, हेमंत पाटील आहेत, आसाराम खापरे आहेत. या सर्वांनी मला देव माणसाची उपमा दिली, त्यांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि या सर्व याच्यामध्ये बाळ चव्हाण, गायक डांगे हे पहिल्यापासूनच आपल्याबरोबर जोडलेले आहेत, त्यांनी मला धन्यवाद दिलेत, आभार मानलेत, त्यांचे आभार मानतो. आता थोडक्यात अजून मला थोडी काही माहिती तुम्हाला मला द्यायची. त्यामध्ये सध्या माझ्या माहितीप्रमाणे हिंगोली, गडचिरोली, बीड, सोलापूर, जालना आणि नांदेड, धुळे, अहिल्यानगरला फार कमी त्या मानानं डेफिसिट आहे, पण ह्या बाकी जिल्ह्यांमध्ये कमी पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. ही एक माहिती मला आपल्याला द्यायची आहे जी IMDने प्रकाशित केली आहे. त्याशिवाय IMDने हे प्रकाशित केलं आहे की जून आणि जुलैच्या 8 तारखेपर्यंत पावसाचं दुर्भिक्ष महाराष्ट्रामध्ये 50% सरासरीचं होतं, ते आता 5% अधिक झालं आहे. म्हणजे महाराष्ट्राची पावसाची सरासरी जून आणि जुलैच्या 8 तारखेपर्यंत 300 मिलीमीटर होती, मात्र पाऊस झाला 315 मिलीमीटर महाराष्ट्रामध्ये. पुणे जिल्ह्यातही पाऊस अधिक झाला आहे. आणि मी आत्ता जी काही जिल्हे सांगितले जिथं कमी पाऊस आहे ते सोडले तर उरलेल्या सर्व महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढा पाऊस झाला आहे असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा माहिती आहे, अंदाज आहे. यावरून आता आपण थोडंफारही नाही डगमगता आपली कामं आपण चालू ठेवा. पाऊस वेळेवर येईल पुढचा, आणि पाऊस एकदा सुरू झाला की बंगालच्या उपसागराची शाखा एकदा ॲक्टिव्ह झाली की चांगल्या प्रकारे पाऊस मराठवाडा आणि विदर्भात होईल. तर त्याची त्यांनी चिंता करू नये. अरबी समुद्राची शाखाही कार्यरत होईल. याशिवाय जो आयोडी आहे तोही आता चांगला प्लसमध्ये पॉझिटिव्ह होतो आहे. त्यामुळं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये काळजी करू नका. कितीही भीती गाठली, कोणी किती भीती गाठली तर पाऊस होणार आहे. फक्त पावसाच्या वितरणावर परिणाम झालेले आहेत, पावसात खंड आहेत, त्याला हवामान बदल हे कारणीभूत आहे. मी हवामान बदलाबद्दल अनेक वेळा आपल्याला सांगितलं आहे. दुसरी बाजू मला सांगायची, ठणकावून सांगायची, ती म्हणजे सारखं एल्निनो, सुपर एल्निनो याबद्दल बोललं जातं आहे, पण प्रत्यक्षात प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागामध्ये 20 ते 26 अंश सेल्सिअस फक्त तापमान आहे. त्यामुळं अद्याप एल्निनो मोठ्या प्रमाणात काही किंवा त्याचा प्रभाव अजून सुरू झालेला नाही, तेव्हा घाबरायचं कारण नाही. आणि आजच मी अमेरिकेच्या काही संस्थांचे अंदाज ऐकले, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ऑक्टोबरपासून सुपर एल्निनो जाणवेल, त्यापूर्वी थोडा एल्निनोचा परिणाम जाणवेल. पाहूया आपण पुढं काय होतं आहे ते. मी आपल्याला असं तर मार्गदर्शन करत राहतो. तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या शेती कामांमध्ये करा, शेती उत्पादन वाढवण्यासाठी करा. कमी पाण्यावरती पण चांगल्या प्रकारे उत्पादन यावर्षी आपलं काही ठिकाणी काढायचं आहे. काही ठिकाणी अधिक पाऊस झालेला आहे, मुंबई असेल, पुणे असेल, तिथं मी 100% सरासरीचा अंदाज दिला होता किंवा त्याहून अधिक 105%पर्यंत तसा पाऊस झालेला आहे. इतर ठिकाणी दिलेले अंदाज आहेत.
तिथंही पाऊस होईल, चिंता नसावी. आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.